रामकृष्णारी मी ज्ञानेश्वर विठ्ठल कदम आळंदी देवाची आपल्या वारकरी संप्रदायामध्ये 2025 आणि 2026 या 2 सालामध्ये सकल संतांचा महोत्सव म्हणून हे वर्ष प्रसिद्धीला आलं। जगद्गुरु तुकोबरायाचा 375 वैकुंठगमन सोहळा, श्री संत तपोनिधी नारायण महाराज यांचा 375वा जन्म सोहळा, श्री संत जनार्दन स्वामी यांचा 450वा अवतार महोत्सव सोहळा, श्री संत नामदेवराय, श्री संत जनाबाई आणि 14 जणांचं कुटुंब यांचा 675वा समाधी सोहळा, श्री संत ज्ञानोबारायांचा 750वा जन्म महोत्सव सोहळा आणि श्री संत सावता महाराज यांचा 775वा जन्म महोत्सव सोहळा, हे असे हे संपूर्ण वर्ष 2025 आणि 2026 असं हे साल चालू झालं। आम्ही आतापर्यंत महाराष्ट्राला भक्ती लागावी, महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाचं मूलभूत स्वरूप माहिती व्हावं, वारकरी चाली कशा म्हणतात, वारकरी कीर्तन परंपरा कशी आहे, सांप्रदायिक जे आचार विचार संपन्न कीर्तनकार आहेत यांना कसं समाजापुढे उभं करायचं, ते आजही ते त्यांच्या पायावर उभे आहेत। पण मोठ्या माध्यमाच्या रूपातून तळागाळापर्यंत वारकरी संप्रदाय जावा, तळागाळापर्यंत वारकरी संप्रदायाची परंपरा माहिती व्हावी, हे ज्ञान 700 वर्ष मोगलांच्या तलवारीखाली आणि 150 वर्ष ब्रिटिशांच्या बंदुकीखाली समाजाला आतापर्यंत आधार देत आलेलं आहे। आणि म्हणून या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये 1, 7, 8 उत्सव झाले। प्रथम उत्सव झाला नाशिक जिल्ह्यात, दुसरा उत्सव झाला सासवडला, तिसरा उत्सव झाला भंडाऱ्याच्या पायथ्याला, चौथा उत्सव झाला सिद्धटेकला, 5वा उत्सव झाला अकोळनेरला, 6वा उत्सव झाला ओतूरला, असे हे 6 उत्सव आणि त्यातला हा 7वा उत्सव आहे लातूरकरांचा। तर मागील जे 6 उत्सव झाले या 6ही उत्सवांचं ट्रस्ट, रजिस्ट्रेशन नंबर आणि त्याचा सर्व व्यवहार आतापर्यंत सगळं ऑनलाईन झालेला आहे। त्या उत्सवाच्या काल्याच्या कीर्तनात सगळे उरलेले रकमेचा सगळा निधी तो तिथंच ट्रस्टकडे जमा झालेला आहे। आतापर्यंत हे जे 6 उत्सव झाले या 6ही उत्सवामध्ये आम्ही संपन्न होतो। स्थानिक मंडळीचं ट्रस्ट करून त्या ट्रस्टमध्ये मी नाही, माझा कोणी पाहुणा नाही, आणि मग त्या ट्रस्ट मंडळीने तो रक्कम उभी करायची त्या स्थानिक भागातून आणि उत्सव संपन्न करायचा। उरलेली रक्कम त्याच ट्रस्टने कुठं मार्गी लावायची, तर आम्ही आमच्या 6ही उत्सवामध्ये माझ्या खर्चीने आलो आणि माझ्याच खर्चीने गेलो। माझ्या नावावर या 6ही उत्सवामध्ये 1 रुपयाही निघत नाही, उलट माझीच देणगी त्या ट्रस्टला आलेली आहे। प्रश्न राहिला 7वा उत्सव लातूरचा, हा उत्सव संपन्न व्हावा म्हणून लातूर जिल्ह्यातील सगळे कीर्तनकार, सगळे प्रवचनकार आणि सगळे जणांनी खूप अथक प्रयत्न केले। त्यातील आदरणीय किशोर महाराज शिवणीकर यांनी गेल्या वर्षी भंडाऱ्याच्या उत्सवात तिथं ते स्वतः आले आणि या भागातील खंडापूरच्या ग्रामस्थांना ते घेऊन आले की खंडापूर गाव हे खर्च करायला भक्कम आहे आणि हे खर्च करतील आणि जिल्ह्यातून आम्ही बाकीचा खर्च उभा करू। तुम्ही खर्चाचं काहीही नियोजन पाहायचं नाही, तुम्ही फक्त सांस्कृतिक विभाग सांभाळा, टाळ घेऊन उभे राहा। कथाकारां तुम्ही आले म्हणजे तुमच्या नावाखाली सगळी महाराज मंडळी उभे राहतील। आम्ही सामील झाल्यामुळे सगळी महाराज मंडळी त्यात सामील झाली। त्यात आमचे जगद्गुरु तुकाराम महाराजांचे वंशज आदरणीय माणिक महाराज मोरे, आदरणीय रामदास नाना मोरे आणि भंडारा डोंगर समिती त्यांचे सर्व विश्वस्त ही सगळी मंडळी सामील झाली आणि या सगळ्या मंडळीने आपण ही सगळी मंडळी एकत्र आल्यामुळे लातूर जिल्हा सगळा एकत्र आला। किशोर महाराज शिवणेकर यांनी सगळ्यांना सांगून हा उत्सव लातूरमध्ये करायचा ठरवला आणि मग खंडापूर जागा दाखवली। सुरुवातीलाच आम्ही थोडी शंका घेतली होती की खंडापूर लातूर पासून दूर आहे आणि मग एवढा लांब जमेल का, पण ते म्हटले की खंडापूर ग्रामस्थ खर्च करायला भक्कम आहेत आणि निमा खर्च ते करतील आणि निमा खर्च जिल्हा करेल, जेणेकरून खर्चाची बाजू आम्ही पाहू, तुम्ही सांस्कृतिक विभाग पहा। आणि मग तशा रीतीने ते सुरुवात झाली। पुढे चलून मग आम्हाला त्यांनी जिल्ह्यात बोलवलं, प्रत्येक तालुक्यात आमच्याकडून मिटिंगा करून घेतल्या। आम्ही त्या मिटिंगला होतो, ही सगळी मिटिंगला मंडळी होती। मग आतापर्यंतचा उत्सवाचा अनुभव हा होता की ट्रस्ट करायचं। आतापर्यंत त्या स्थानिकांना सांगून ते ट्रस्ट करण्यासाठी सांगितलं, पण ही दुर्दैवाची गोष्ट अशी की लातूरच्या उत्सवाचं ट्रस्ट झालं नाही। ट्रस्ट करतो म्हणून त्यांनी आदरणीय हे बाबाजी महाराज काटगावकर यांना अध्यक्ष करायचं ठरवलं आणि आपले आकडे भैया हे उपाध्यक्ष, मेकले दादा हे उभे हे सचिव आणि बाकीची विश्वस्त मंडळी। मग ते खंडापूरची 2 माणसं होती विश्वस्त मंडळात त्यांनी द्यायची। इथं ते पाटील बसलेत आणि ते आपले काय त्यांचं नाव ते लखनगिरे, तर त्यांनी दोघांनी मिळून 2 विश्वस्त, यांनी एक मराठा समाजाचे विश्वस्त दिले आणि यांनी एक यलम समाजाचे, म्हणजे सगळ्या समाजाच्या विश्वस्त मंडळाला घ्यायचं आणि यांच्याकडून सगळ्या सह्या बिया घेतल्या। हे यांना विचारतात ते आणि मग ट्रस्ट करायला मी नसतोय, इथून मागेही मी नव्हतो, फक्त तिथल्या लोकांना सांगायचं तुम्ही ट्रस्ट करा पहिलं आणि मग इथून मागे 6 उत्सव असेच व्यवस्थित पार पडले।
7व्या उत्सवाला हे अध्यक्ष हे सगळे मंडळीच्या सह्या बिया घेतल्या. ट्रस्ट केलंय की नाही हे तुम्ही त्यांनाच विचारा, आता आम्हाला काही सांगता येणार नाही, पण ट्रस्ट केलंय असं त्यांनी सांगितलं. तदनंतर मग देणगी पुस्तकं वाटण्यात आली. देणगी पुस्तकं त्यांनी आतापर्यंतचा विषय हा असतो की ज्या दिवशी ज्या गावांच्या आमटी भाकरीची पंगत त्याच दिवशी त्यांनी त्यांच्या देणग्या गोळा करायच्या. पण या उत्सवात मात्र त्यांनी 2 महिने अगोदर गोळा केल्या. या सगळ्या मंडळींनी आम्ही त्यांना विचारलं की अगोदर गोळा का करताय रकमा? नंतर म्हटले जमा होतात न होतात, वेळ भेटतो. ठीक आहे, आम्हाला तो विश्वास वाटला. सर्वात महत्वाची गोष्ट, आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून उत्सव दिलेला नाही, हे ट्रस्ट मंडळ आहे असं पाहून सगळ्यांनी विश्वास ठेवला. ही तालुक्यातली जिल्ह्यातली मातब्बर माणसं यांच्याकडे पाहून हा विश्वस्त मंडळ यांनी मी ट्रस्ट करतो म्हणून सह्या त्यांना दिल्या. पुढं प्रसंग असा झाला की हा उत्सव चालू झाला. चालू झाल्यावर मग खूप समाजाने प्रतिसाद दिला. मग लोकांनी देणग्या दिल्या, काय दिल्या. पण सगळा जिल्हा सांगेल, आम्ही पादुका ज्या दिवशी पादुका इथं आल्या त्या मिरवणुकीला आलो आणि काल्यापर्यंत आम्ही त्या ट्रस्टच्या जे देणगी काउंटर होतं तिथं मी एकही दिवस गेलो नाही आणि एकही दिवस आलो नाही. फक्त व्यवस्थित चाललंय ना तुमचं, चालू द्या. आम्ही किती रक्कम गोळा झाली यालाही मी जबाबदार नाही आणि त्यांनी खर्च कुठं केलाय यालाही जबाबदार नाही. दुर्दैवाने ते 4-5 व्हिडिओमध्ये म्हणतात की हे सगळं छोटे माऊलींना विचारा, हे सर्व सोनवणे साहेबांना विचारा. सोनवणे साहेब हे माझ्या शेजारी बसलेले आहेत. यांनी इथून मागचे सगळे हिशोब तपासलेले आहेत. ट्रस्ट ते असतात तपासायला हे आणि तिथले स्थानिक मंडळी एकत्र येऊन आतापर्यंत सर्व निर्विघ्नपणे पार पडलं होतं. हे 8 दिवस अगोदर येऊन बसले होते आणि हे त्यांना म्हणायचे की तुम्ही जर सगळं रक्कम गोळा करताय तर मग तुम्ही आता त्याचे लेखी आपण सुरुवात करू. हो, लेखी आहे म्हणजे सगळे ते सगळं ट्रस्टच्या नावे जमा झाले. मग यांना ते जवळच येणार. त्याच्यामुळे हे मी तुर्त शांत राहिले. यांच्याबरोबर तपशाळे साहेब असतील, यांच्याबरोबर गव्हाणे साहेब असतील आणि मेकले दादा असतील, आदरणीय बाबाजी महाराज काटगावकर असतील. पण यांना त्यांनी काय म्हणजे 8 दिवस अगोदरच आले होते ते, पण यांना त्यांनी काही हिशोब हातात दिला नाही. उत्सव सुरू झाला. 2 दिवसानंतर आदरणीय चंद्रकांत भाऊ आरडले, पंडितराव लखनगिरे, गुरुनाथ गवळी ह्या सगळ्या मंडळीने एक मिटिंग लावली किंवा हिशोबाचं काय चाललंय. तर मग त्यांना सगळ्यांना बसवलं. तर मग ते म्हणले मी उद्यापासून सगळं तुमच्यापर्यंत देतो. पहिल्या 2 दिवसात हिशोबाचं काही क्लिअर झालं नव्हतं. 3ऱ्या दिवशीपासून पहिले 2 दिवस त्यांचीच माणसं पावत्या फाडायला होती, त्यांच्याच मर्जीची सगळी माणसं पावत्या फाडायला होती. मग 2 दिवसानंतर मिटिंग झाली. 3ऱ्या दिवशीपासून मग ह्या सगळ्या मंडळीला त्यांनी तिथं बसवलं. रिकामी पावती पुस्तकं तपासारे यांच्याकडे दिली. अर्थ काही नाही. आणि तिथं जेवढी रक्कम जमा होईल तेवढी, तिथं अगोदर जमा केलेली यांच्याकडे दिलेलीच नाही, फक्त तिथं जेवढी जमा होईल तेवढी दिली. आणि मग यांनी फक्त रिकामी पावती पुस्तकं तपासली. यांच्या हातून जो हिशोब झालाय तो ते आज घेऊन आले. आता ते हिशोब देतील. सर्वात महत्वाची गोष्ट, कदम माऊलीला विचार, हे जे विचारलं जातंय तर मी या सगळ्या कीर्तनकारांना लातूर जिल्ह्यातल्या कोणालाही विचारा की या हिशोबात मी होतो का. पहिली गोष्ट, हिशोब मला विचारा म्हणणं हे चुकीचंच आहे. कारण सप्ताहात पैसा लातूरचा दिलाय लातूरकरांनी, हिशोब लातूरकरांना द्यायचा. कदम माऊलीला विचारा कशाला, मी कदम माऊलीला हिशोब देईन हेही चुकीचं वाक्य आहे. मी हिशोब मागणारा कोण? मी हिशोब का मागणार? पैसा लातूरचा, उत्सव लातूरचा, आयोजक लातूरचे आणि हिशोब कदम माऊलीला द्यायचा याचा तिळमात्र संबंध नाही. मी हिशोब घेणार नाही, मी मागणारही नाही. सगळ्यांना विनंती, संपूर्ण महाराष्ट्राला विनंती, लातूर जिल्ह्याला विनंती की आम्ही आमच्या खर्चीनेच आलो, खर्चीने गेलो. मला पाया पडायला जी दक्षिणा जमा झाली ती त्याची पावती माझ्याकडे आजही उपलब्ध आहे. ही पहा पावती. हबप ज्ञानेश्वर विठ्ठल कदम छोटे माऊली 50,284 रुपये माझी पाया पडायची देणगी मी तिथं देऊन गेलो. एवढ्याच देणगीला मी त्यांच्याशी हिशोबाला जबाबदार. मी कोणत्याही उत्सवात हिशोब कमिटीत कधीच नसतोय. मी माझ्या खर्चीने येतो, माझ्या खर्चीने जातो. फक्त त्या विश्वासाने ते पार पडणं हे गरजेचं. इथून मागे ते पार पडलं. तदनंतर ही काल्याच्या कीर्तनाच्या अगोदरची देणगी आणि काला झाल्यावर मी तिथं बसलो तर लोक पाया पडले तर त्यांनी 60,101 रुपये दिले. तर ही मी कामधेनू गोरक्षण सेवा संस्था यांना पावती दिली. अक्षरशः मला जाण्यासाठी रिकामा खिसा होता. पण आमच्या मुळशी तालुक्यातील आदरणीय माऊली साठे यांनी मला वाट खर्ची दिली. लातूर जिल्ह्यातून वाट खर्ची घ्यायची नाही, यांनी वाट खर्ची दिली आणि त्या वाट खर्चीने मागे गेलो. सर्वांना हात जोडून विनंती, या उत्सवाचा आणि हिशोबाचा माझा संबंध नाही. त्यांनीही मला म्हणू नये की मी माऊलीला हिशोब देईन. मी मागणारा कोण? तुम्ही जिल्ह्याचा पैसा, तुम्ही जिल्हा, तुमचा जिल्हा, पैसा तुमचा जिल्हा. त्यांनी म्हणजे किशोर महाराज शिवणीकर यांनी 2-4 व्हिडिओमध्ये माझं नाव घेतलंय. तर किशोर महाराज शिवणीकरांना माझी विनंती, जिल्हा तुमचा, पैसा तुमचा,
उत्सवाचे आयोजक तुम्ही. सगळ्या कीर्तनाच्या तारखा त्यांनी दिल्या. मी फक्त आदरणीय बंडातात्या कराडकर, आदरणीय वास्कर महाराज, त्यावेळेस ते पांडुरंग महाराज त्या तारीख देण्यासाठी होते, आणि माधव महाराज नामदास, या तीन तारखा फक्त मी दिल्या होत्या. बाकीच्या सगळ्या तारखा त्यांनी दिल्या होत्या. आणि या निमित्ताने त्यांनी हे तारखांचं नियोजन केलंय, ट्रस्टचं नियोजन केलंय. ट्रस्ट केलंय की नाही याबद्दल आपण त्यांना विचारा. त्यांचं जे ट्रस्ट आहे ते 2020 का काय 19ची नोंद आहे, त्यालाही मला चौकशी करायची नाही, माझा तो विषयच नाही. मी माझ्या खर्चीने आलो आणि खर्चीने गेलो. या बाबतीत, हिशोबाच्या बाबतीत मी तिथं एकालाही जबाबदार नाही. जेवढ्या हिशोबाची 3 रजिस्टर आज इथं उपलब्ध आहेत, माझ्या नावापुढे एक रक्कम जर जमा असेल तर ती मी भरण्याला तयार आहे. पण माझ्या नावापुढे एक रक्कमही नाहीये. फक्त माझं नाव का घेतलं जात आहे हा प्रश्न मलाही पडला. बहुतेक त्यांना टार्गेट केल्यामुळं बायपास काढून, गर्दी जास्त झाल्यामुळे बायपास काढायचा, आणि म्हणून हिशोब न देण्यासाठी कदम मावली आणि सोनवणे साहेब यांचं नाव घेतात. माझी विनंती आहे, आम्हाला त्या हिशोबात दोषी धरू नये. आम्ही आमच्या खर्चीने आलो, खर्चीने गेलो. एकही दिवस मी त्यांना त्या हिशोबाच्या बाबतीत काहीही चौकशी केलेली नाही. इथं हिशोब तपासायला निलेश महाराज किल्लारीकर होते, आदरणीय आमचे विष्णुबा बेलकुंडकर होते, मेकले दादा होते, आदरणीय बाबाजी महाराज तर त्या हिशोबापासून थोडे दूरच होते, तपशाळे साहेब होते, काबरा साहेब होते, भिशे माऊली होते, सूर्यवंशी होते, तर या आणि सागर डामगिरे होते. तर या मंडळीला विचारा, तिथं रक्कम संध्याकाळी कोण घेऊन जात होतं, जर पावत्या फाडायला भोसले होते, कोण होतं, ती सगळी नावं यांना विचारा माऊली. मला ह्या माणसांच्या ओळखी तिथं आल्यावरच फक्त मागं पुढे झालं, त्याच्यातही सप्ताह संपल्यावर ज्या नावं कानवर आहे. म्हणून माझी विनंती आहे आणि संपूर्ण लातूर जिल्ह्याला विनंती की आपली परमार्थातली भावना अशीच असावी. सर्वात माझा पहिला नमस्कार लातूर जिल्ह्यातल्या पत्रकारांना आहे. हात जोडून विनंती, तुम्ही सत्याला न्याय द्या आणि सत्याची चौकशी करा, एवढी हात जोडून विनंती. तुम्हाला ही सगळ्यांना तुकोबा आहे. ज्ञानोबरायांच्या एक शेवटचा जो ईश्वरी न्याय, या ईश्वरी न्यायाला आपल्याला सगळ्यांना सामोरं जायचंय. सर्वांना हात जोडून विनंती, महाराष्ट्राने या हिशोबाच्या बाबतीत आम्हालाही कोणी जबाबदार धरू नये, कोणीही गैरसमज करून घेऊ नये अशी सर्वांना विनंती. ज्ञानेश्वर विठ्ठल कदम, आळंदी देवाची, रामकृष्ण. जगद्गुरु तुकोबारायांच्या सदैव वैकुंठ गमनाला 375 वर्ष पूर्ण होती. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जन्माला 750 वर्ष. नामदेवरायांच्या समाधी सोहळ्याला, जनाबाईंच्या समाधी सोहळ्याला त्यांच्या कुटुंबियांना 675 वर्ष. तर या सगळ्या संतांच्या पर्व काळामध्ये आम्ही जवळजवळ 2 वर्ष, पावणे 2 वर्ष संपूर्ण महाराष्ट्रात सप्ते केले. हा तुमचा 9वा सप्ताह मला वाटतं, 7वा. तर 6 सप्त्यामध्ये प्रत्येक ठिकाणी गोव्यांचं गाथा पारायण, ज्ञानेश्वरी पारायण हे आम्ही सांप्रदायिक विभाग सगळेजण माऊलींनी आम्ही सांभाळले. प्रत्येक ठिकाणी संतांचं वाङ्मय जगापुढे जावं, त्याचा प्रसार व्हावा, प्रचार व्हावा आणि लोकांनी संतांची शिकवण आत्मसात करावी हा पवित्र उद्देश ठेवून आम्ही गेले 9 सप्त्यामध्ये त्यांच्याबरोबर 7 सप्त्यामध्ये, आणि या सप्त्यामध्ये फक्त आम्ही आमच्या पैशाने यायचो, आमच्याच पैशाने जायचो आणि पंक्तीमध्ये जे मिळत तेच आम्ही खाल्लं. सगळ्या लातूरकरांना विचारा, आम्ही कुठेही VIP ट्रीटमेंट घेत नाही. आम्ही संत समाजाच्या वारकऱ्यांच्या मनामध्ये पाहतो आणि हाच भाव धरून आम्ही इथं आलो. लातूरकरांचं कर्तव्य आता ही जे काही सगळा व्यवसाय तुम्ही केलाय त्याचा तुम्ही आता सगळ्या जणांनी एकत्र बसून जे कोण दोषी असेल, कोण काय असेल त्याचा पर्दाफाश केला पाहिजे आणि वारकरी संप्रदायाची प्रतिमा पुन्हा स्वच्छ आणि सुंदर राहील याची काळजी घेतली पाहिजे. लातूरकरांना मी धन्यवाद देतो की काही चुका काही चुकीच्या माणसामुळे घडल्या असतील, पण सगळे लातूरकर पत्रकार बंधू दोषी नाही. ज्यांनी केलं असेल त्याला तुकोबाराय सुट्टी देणार नाही. नरसिंहांनी जसं अवतार घेऊन भक्त प्रल्हादाला त्रास देणाऱ्या त्याच्या वडिलांचा शिरच्छेद केला, नाश केला, तसाच या संतांच्या या कार्यक्रमामध्ये व्यत्यय करणाऱ्या माणसाचा भगवंत निश्चित प्रायश्चित्त देतील अशा प्रकारचं या ठिकाणी बोलतो. आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. आल्याच्या दिवशी 1 वाजेपर्यंत यांनी हिशोब पाहिला. 1345 रकमेचे पुस्तकं जमा झाले आपल्याकडे. कोरे पुस्तकं त्याची जमा झाली 344. अशी एकूण पुस्तकं झाली आपल्याकडे 1689.
वर असतं बरं का? हा. आणि येणे पुस्तक आहेत 351 अशी बिल त्याची तुम्हाला द्यायची लागते. आता त्याच्यामध्ये बघा रजिस्टर नंबर 1 मेंटेन केलंय आमच्या एक आणि 2 रजिस्टर मेंटेन हे काबरा मेघले दादा सूर्यवंशी यांनी मेंटेन केलं सगळं. तर मग त्याची तुम्हाला सांगतो 1 नंबर रजिस्टर आता तुम्ही रजिस्टर 1000 केलं त्याच्यात 1 रुपया झिरो होणार ना. 1,32,61,384 1 नंबर रजिस्टरला 1 नंबर रजिस्टरला 2 नंबर रजिस्टरला झाले तुमचे 1,75,01,371 आणि 3 नंबर रजिस्टरला जिथे पैसे जमा झाले ते 85,32,487 रुपये. अशी टोटल जमा झाले आपल्याकडे 3,25,45,242. तर मग तुम्हाला सांगतो आमचा खर्च झालाय बघा 2,33,30,629. तर त्याच्यामध्ये आम्ही त्याला 10 लाख रुपये तुम्हाला इतर वाटण्यासाठी आम्ही रिझर्व ठेवले तरी फंड ठेवला होता. 10 लाख तुम्हाला बाजूला ठेवा आणि तुमचे काय पैसे असतील कोणाचे ते बिलं वाटा. ते समोर आले ते रजिस्टर समोर आले मी सगळं मी तिथं बसून राहतो सगळं तुम्हाला दाखवून देतो सगळं त्याच्यामध्ये कोणाचे पैसे आले नाही आले त्याचं काय पालणार बाकी तर त्याच्यामध्ये पादुकांचे आम्ही काय तुम्हाला सांगतो प्रत्येक तारखेवर आम्ही पैसे त्यांचे जमा केले याच्यानुसार 31 लाख रुपये आम्ही तुम्हाला सांगतो 38 मध्ये जमा केले आणि 2 दिवसाची आमच्या हिशोबाने 8 लाख रुपये असा मी 40 लाख रुपये त्याचा आकडा झाला. तर आता हा खर्च वाजत आता तुम्हाला सांगतो लक्षात घ्या खर्च वाजत आता 92,14,613 रुपये शिल्लक राहिले. 92,14,613 शिल्लक राहिले. अधिक त्याच्यामध्ये 40 लाख पादुकाची कमी जास्त होऊ शकतात. खर्चाचे बाजू कमी जास्त होऊ शकतात. त्याला तुम्ही ते कधी माझे आहे त्यांनी त्याला तुम्हाला एक सगळं क्लिअर करून देतो. तर असं माझ्या अंदाजून 1,32,00,000 याचे 9,126 रुपये शिल्लक असेल वाढतील लातूर जिल्ह्याच्या वतीनं आणि आपल्या या सर्वांच्या वतीनं मी एक सांगतो या सप्ताहाच्या पैशामध्ये सप्ताहाच्या देणगीमध्ये ज्ञानेश्वर माऊली कदम कुठल्याही एका रुपयाला जबाबदार नाहीत. ही काय सूर्यप्रकाशाच्या वर स्पष्ट आहे जिथपर्यंत आम्हाला माहित आहे तिथपर्यंत. आणि आम्ही तुम्हाला सांगतो आम्ही जरी वारकरी संप्रदायात असलो तर महाराज नाहीत कीर्तनकार नाहीत संप्रदायाचे पाईक आहोत. पण संप्रदायाची बदनामी होत असेल आणि संप्रदायामध्ये चुकीचं काही घडत असेल तर आम्ही शांत बसणार नाही. जशा तुमच्या भावना आहेत तशाच आमच्या आहेत हे आपण समजून घेतलं पाहिजे.